बाळ होत नसलेल्या बाईला केले गरोदर. नमस्कार मित्रांनो, मी मन चलचल. ही माझी पहिली गोष्ट तुमच्या समोर सादर करतोय. ही गोष्ट एक सत्य घटनेवर आधारित आहे. मी आशा करतो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला मग गोष्टीला सुरुवात करू. तर मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये मुलगा आहे विशाल. तो आहे 26 वर्षाचा, गोरा चिकना, आणि मुलगी आहे काजल, जिचं लग्न झालेलं आहे. वय 32 वर्ष, दिसायला गोरी बारीक, पण तिचे मोठे मोठे गोल गोल आकाराचे. तिला पाहून कोणाचा पण वोडाफोन टावर उभा राहील. विशाल हा एका मोबाईलच्या दुकानात कामाला असतो. तो मोबाईल लोनवर देतो आणि काजल ही त्यांची एक मोबाईल लोनवर घेणारी कस्टमर असते. एका महिन्यामध्ये काजल लोन भरू शकली नाही, ज्यामुळे विशालकडे तिचा नंबर जातो आणि तो तिला लोन बनवण्याकरिता कॉल करतो. पुढे त्यांचे संभाषण. विशाल: गुड मॉर्निंग मॅडम, मी विशाल बोलतोय. व्ही मार्केटमधून. या दुकानात तुम्ही तुमचे लोन भरले नाही. काजल: हो, मला माहीत आहे, पण ह्या महिन्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. थोडं सांभाळून घ्या प्लीज. विशाल: मॅडम, हे माझ्या हातात नाही आहे. तुम्हाला भरावा लागेल, नाहीतर पेनल्टी लागली जाईल. काजल: असं नका करू प्लीज, मी रिक्वेस्ट करते. मी 10 दिवसात नक्की भरेल पैसे, पण तुम्हाला येऊन घ्यावे लागेल. ते मला कॅश ने देता येईल. विशाल: ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला भेटून तुमच्याकडून कॅश घेईन. असे बोलून दोघांनी कॉल ठेवला आणि काजल विशालला रोज व्हॉट्सअपला मेसेज करू लागली. विशालला पण तिच्यासोबत बोलायला आवडू लागले. काजल त्याला व्हिडिओ कॉल देखील करू लागली आणि काल उचलला नाही तर त्याच्यावर राग दाखवू लागली, जणू ती त्याची बायको आहे. एक दिवस काजल म्हणाली, आज भेटायला ये मला, मी बाहेर आहे. तर विशाल लगेच बाईक काढून काजलला भेटण्याकरिता गेला. पहिल्यांदा विशाल तिला भेटणार होता म्हणून तो खूप खुश होता. त्याने काजलला पाहिलं. दिसायला एकदम मॉल होती ती. तिने ड्रेस घातलेला, खोल गड्यांच्या हातात बांगड्या, गळ्यात मंगलसूत्र, पूर्ण बाबी वाटत होती. तिला पाहताच विशालचा वोडाफोन टावर ताट झाला. त्यांना एकमेकांची ओळख होऊन फक्त 5 ते 6 दिवस झाले होते. तिचा पण डोळ्यात विशालला बघून वेगळी चमक होती. त्या दिवशी दोघे भेटले, चाय नाश्ता केला आणि ती घरी गेली आणि विशाल कामावर. त्या भेटीनंतर दोघे खूप जवळ आले होते. शेवटी जो तो दिवस आला. काजलने लोनचे पैसे घेण्यासाठी विशालला बोलावले. विशाल घरीचा खाली येऊन उभा राहिला. काजलने त्याला घरात यायला सांगितले. विशाल पूर्ण तयारीत गेला होता. तो घरी जाताच काजलने त्याला जोरात मिठी मारली आणि रडायला लागली आणि बोलली की माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली, मला अजून मुलं नाही झाले. घरी मी एकटीच असते, खूप एकटी आहे आयुष्यात, असे बोलून ती रडली. विशाल ह्या क्षणाची वाट पाहत होता. त्याने लगेच तिचे डोळे पुसले. लगेच तिने त्याच्यावर एक केली. विशालने लगेच तिचे केस पकडून तिला डीप केले. तिने तिचा हात विशालच्या टावरवर ठेवून फिरवू लागली. विशालला मानेवर करू लागली. ती खूप गरम झाली होती. विशालची वाट बघत होती असे वाटले. तिने वेळ न घालवता लगेच खाली बसली आणि विशालची पॅन्ट काढली. तसा विशालचा इंचेचा वोडाफोन टावर तिच्या तोंडावर लागला. तशी ती चकित होऊन पाहू लागली आणि बोलली, मी आजपर्यंत एवढा मोठा आणि
एवढा जड वोडाफोन उभा टावर कधीच पाहिला नव्हता. विशाल बोलला, काजल तुझ्यासाठीच आहे तो. असं बोलताच काजलला राहवलं नाही. तिने लगेच त्याचा टावर तोंडात घेतला आणि खाऊ लागली. एक लग्न झालेली स्त्री माझा वोडाफोन उभा टावर खाते हे बघून विशाल पण खूप तापला होता. तो जोरजोरात आत बाहेर करत होता. काजल खूप मजेने खात होती, जशी ती खूप दिवसापासून तहानलेली होती. खूप वेळ खाऊन झाल्यावर ती बोलली, माझ्या मच्छरदाणीत खूप आग होते. विशालला समजले की आता ती इशारा देते. मच्छरदाणी चाटायला विशालने वेळ न घालवता तिला उठवलं आणि मच्छरदाणी चाटू लागला. खूप छान होती तिची पांजरलेली मच्छरदाणी रशिली. विशालने तिला खाली झोपवले आणि परत दिसत तोंडात वोडाफोन टावर टाकला आणि तिने परत खाऊन त्याला ओला केला. विशालने लगेच त्याचा टावर तिचा मच्छरदाणी टाकला तशी ती ओरडू लागली. तिची मच्छरदाणी खूप टाईट होती. असं वाटत होतं खूप दिवस त्यात टावर गेला नव्हता. थोड्या वेळाने तिला मज्जा येऊ लागली. तिचा आवाज त्रासदायक पेक्षा आता आवडणारा येऊ लागला. विशाल जोरजोरात तिला करू लागला. नंतर विशालने तिला उलटीश करून डॉगी स्टाईलने करू लागला. नंतर जवळजवळ 15 मिनिटांनी विशाल आणि काजल एकत्र जळले. काजल खूप तृप्त झाली होती. ती विशालला बोलली, मी खूप खुश झाली आहे. पहिल्यांदा मला असे सुख मिळाले. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ भेटला, काजलचा नवरा घरी नसला की विशाल तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत रोज करायचा. आणि पुढील 2 महिन्यामध्ये काजल गरोदर राहिली. ती विशालच्या बाळाची आई झाली. तर कशी वाटली माझी गोष्ट नक्की कळवा. जर ही प्रेमकथा तुमच्या मनाला परचून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या हृदयातलं काहीतरी खास नक्की लिहा. अशा सुंदर प्रेमकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याचं नाव ऐकलं की तुमचं हृदय थोडं हळू होतंय. थँक्यू. जय महाराष्ट्र.